स्टार्ट. अभियोग पक्षाच्या खटल्याची संक्षिप्त हकीकत पुढील प्रमाणे. दिनांक 27/6/2012 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मौजेवाडी येथे फिर्यादी त्यांचे शेत नामे दादाचे शेत येथे गेला असताना तेथे त्याचा भाऊ सुनील व भाऊजई शीला या दोघांनी त्याचे शेत पेरले व त्याचे शेतातील दगडे फिर्यादीच्या शेतात टाकलेले दिसले. त्यानंतर फिर्यादी आरोपीच म्हणाला की मला माझे शेत पेरावयाचे आहे आणि तुम्ही माझे शेतात दगडे का टाकली. तेव्हा आरोपी त्याला म्हणाले की ते पण शेत आमचे आहे, तुझे इथे काही नाही असे म्हणून भांडणाची कुरापत काढून त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी त्यांना शिव्या देऊ नका म्हणाले असता त्याची भाऊजई शीला हिने त्याला चापट मारली व त्याने तिला ढकलून देत असताना तिने त्याचे उजवे हातास चावली व दुखापत केली. त्यानंतर त्याच्या भावाने त्याच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली व त्याला दोघांनी शिवीगाळ करून तू या रानात ये, तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून धमकी दिली. वर नमूद घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने पोलीस ठाण्याला प्रस्तुतच्या खटल्यातील फिर्याद दिली. पॅरेग्राफ. सदरील खबरीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा नोंदणी क्रमांक 25/2012 नोंदवून पुढील तपास काम पोलीस नाईक श्री रामराव यांच्याकडे सुपूर्द केला. आरोपीस नोटीस दिली. तपासाअंती आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्यामुळे वर नमूद कलमानुषंगे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. आरोपी विरुद्ध निशाणी क्रमांक 12 अन्वये भारतीय दंडविधान कलम 324, 323, 504 व 506 सह कलम 34 अन्वये दोषारोप निश्चित केला. सदरचा दोष वाचून व समजावून सांगितला असता त्यांनी गुन्हा नाकबूल केल्यामुळे प्रस्तुतचा खटला पुढे चालविण्यात आला. अभियोग पक्षाच्या वतीने आरोपी विरुद्ध दोषारोप सिद्ध करण्यासाठी 2 साक्षीदार तपासले. साक्षीदार क्रमांक 1 बबनराव यांची साक्ष निशाणी क्रमांक 20 वर नोंदविण्यात आली. तसेच साक्षीदार क्रमांक 2 चिमनराव यांची साक्ष निशाणी क्रमांक 23 वर नोंदविण्यात आली. पॅरेग्राफ. तसेच संपरीक्षेदरम्यान आरोपितांच्या विद्वान वकिलांनी घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 24 आणि जखमी साक्षीदाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र निशाणी क्रमांक 27 मान्य केल्यामुळे त्यांना निशाणी लावून ते पुराव्याकामी समाविष्ट करण्यात आले. एकूणच अभिलेखावरील पुराव्याचा विचार करता दिनांक 3/9/2012 रोजीच्या निशाणी क्रमांक 29 वरील पुर्सीसद्वारे अभियोग पक्षाचा पुरावा बंद केला. आरोपींविरुद्ध गुन्ह्यात सहभाग दर्शविणारा असा कुठलाही पुरावा न आल्यामुळे त्यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वयेचे निवेदन नोंदविण्यात आले नाही. पॅरेग्राफ. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. एकूणच आरोपींविरुद्ध ठेवण्यात आलेला दोषारोप आणि अभियोग पक्षाच्या वतीने सादर निष्कर्ष खाली दिलेल्या कारणास्तव त्यापुढे नोंदविण्यात येत आहेत. पॅरेग्राफ. आरोपींनी संगनमताने दिनांक 27/6/2022 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारे येथे फिर्यादीस दगडाने मारहाण करून स्वखुशीने दुखापत केल्याचे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय. वर नमूद तारखेस, वेळी व ठिकाणी आरोपींनी संगनमताने फिर्यादीस मुक्कामार देऊन स्वखुशीने दुखापत केल्याचे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय. वर नमूद तारखेस, वेळी व ठिकाणी आरोपीने संगनमताने फिर्यादीस शिवीगाळ करून इच्छापूर्वक उद्देशपूर्वक अपमान केला, त्यामुळे त्यांना प्रक्षोभित केले आणि अशा प्रक्षोभनामुळे
त्यांच्या सार्वजनिक शांततेचा भंग व्हावा किंवा अन्य कोणताही अपराध घडावा असा त्यामागचा उद्देश असल्याचे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? वर नमूद तारखेस, वेळी व ठिकाणी आरोपींनी संगनमताने फिर्यादीस फौजदारी पात्र कारण मीमांसा मुद्दा क्रमांक 1 ते 4 साठी. मुद्दा क्रमांक 1 ते 4 हे एक निगडीत असल्यामुळे त्या अनुषंगाने पुराव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ते एकत्रितरित्या विचारार्थ घेण्यात येत आहेत. दोन्ही बाजूच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादाच्या प्रकाशात या ठिकाणी हे नमूद करणे गरजेचे आहे की अभियोग पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेला साक्षीदार क्रमांक 1 व साक्षीदार क्रमांक 2 यांनी अभियोग पक्षास सहाय्यभूत साक्ष दिलेली नाही. त्यांनी त्यांच्या जबाबात घटना घडल्याचे व आरोपींनी त्यांना दगडाने मारहाण व शिवीगाळ केल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे विद्वान सरकारी वकिलांनी त्यांना उत्तरसूचक प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. मात्र तशी परवानगी दिल्यानंतर देखील सदरच्या साक्षीदारांकडून अभियोग पक्षास कुठलीही मदतपूर्ण अशी साक्ष मिळविण्यात त्यांना अपयश आले. आरोपीच्या वतीने मान्य करण्यात आलेल्या दुखापत प्रमाणपत्रावरून साक्षीदार क्रमांक 2 याला दुखापत झाल्याचे स्पष्ट होते. मात्र साक्षीदार क्रमांक 2 याच्या पुराव्यावरून त्याला झालेल्या दुखापती आरोपींच्या मारहाणीमुळे झाल्याचे व आरोपींनी त्याला शिवीगाळ केल्याचे सिद्ध होत नाही. पॅरेग्राफ. अभियोग पक्षाच्या एकंदरीत पुराव्यावरून आरोपी व फिर्यादी यांच्यामधील वाद आपापसात मिटल्याचे दिसून येते. याबाबत मदन विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब 2008/4 SCC 552 या न्यायनिवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे विशद केले आहे की फौजदारी वाद आपापसात मिटला असेल तर न्यायालयाने विनाकारण वेळ खर्च करणे उचित नाही. या प्रकरणी फिर्यादी व आरोपी यांच्या दरम्यान तडजोड झाल्याने फिर्यादीने अभियोग पक्षास पूरक साक्ष दिली नसल्यामुळे आरोपी विरुद्धचे दोषारोप पूर्ण संशयापलीकडे साबित होत नाहीत. एकूणच वर नमूद कारणांचा विचार करता प्रस्तुतच्या खटल्यातून आरोपितांना निर्दोष मुक्त करणे न्यायोचित ठरेल. त्यामुळे विचारार्थ असलेल्या मुद्दा क्रमांक 1 ते 4 चा निष्कर्ष नकारार्थी स्वरूपात नोंदविण्यात येत असून मुद्दा क्रमांक 5 च्या उत्तरार्थ खालील आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश. आरोपी क्रमांक 1 सुनील व आरोपी क्रमांक 2 शीला यांची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) अन्वये भारतीय दंडविधान कलम 324, 323, 504, 506 सह कलम 34 अन्वयेच्या दोषारोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. आरोपींचा पूर्वीचा जामीन व जातमुचलका रद्द करण्यात येत आहे. आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437(अ) च्या पूर्ततेसाठी प्रत्येकी ₹5,000चा वैयक्तिक जातमुचलका व जामीन कदबा दाखल करावा. न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात घोषित करण्यात आला. स्टॉप.